2. असंविधानिक उपमुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभू शकतात, परंतु एक संविधानिक विरोधी पक्षनेता देण्याइतकी महाराष्ट्रातील जनतेची काळजी या सरकारला वाटत नाही आहे. का? कारण की संपूर्ण बहुमत असूनसुद्धा किंवा पक्षफोडी कुरघोड्या करूनसुद्धा संपूर्ण सत्ता येऊनसुद्धा महाराष्ट्रातील सरकार हे अजूनही विरोधी पक्षनेता या पदाची भीती धरून आहे. त्यांना काळजी आहे की विरोधी पक्षनेता जनतेचा आवाज किंवा जनतेचे प्रश्न विधानभवनामध्ये त्यांच्या विरोधात विचारेल याची. म्हणून पुढच्या वेळी मतदान करताना आपण मतदान 2 उपमुख्यमंत्री पदासाठी करतोय की आपलं मतदान हे विरोधी पक्षनेत्यासाठी, एक स्ट्रॉंग विरोधी पक्षनेत्यासाठी असावं याचा विचार महाराष्ट्रातील जनतेने नक्की करावा. धन्यवाद.